नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर कुमुदताई गोसावी लिखित मीच माझ्याशी आत्मकथन. आजचा आपला भाग चाललेला आहे 8वा PhD भाग 2 आपण ऐकणार आहोत. संशोधन कार्यासाठी केलेल्या प्रत्येक वारीतून किमती असं काहीतरी मला मिळतच होतं. कुटुंब व्यवस्था फुटल्यामुळे प्रत्येकजण घरात स्वतंत्र बेटासारखा जगत आहे. त्या बेटावर स्वतःचं असं काल्पनिक साम्राज्य उभं करू लागलेलं आहे. त्यातून पती पत्नी, पालक बालक यांच्या नात्यातील विश्वासार्हता कमी होऊन कौटुंबिक ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे अनेक आजार कुटुंब स्वास्थ्य बिघडवून टाकत आहेत. संवेदनांचे हिंदोळे संवेदनांच्या वादळाला अनिमिष नेत्रांनी बघणं, यातून भावनांच्या ओलाव्यात जीवनाचा खरा अर्थ दडलेला आहे हे पुनश्च एकवार ध्यानी आलं. त्यामुळे आपल्या संकल्पित कार्यात कोणी कसंही भेटलं तरी अंतरीचा ओलावा कायम राखूनच घरीदारी वागायचं ठरवलं. वेगाने कार्याला जुंपून घेतलं. प्रबंधाचं लेखन चालूच ठेवल्यामुळे त्यातील एक एक प्रकरण लिहून झाल्यावर तपासण्यासाठी सरांच्याकडे गेलं की अभिप्रायासाठी उत्कंठा वाढीत राही. अतिशय सूक्ष्म अवलोकनानंतर ती पूर्ण होत असे. मात्र एकनाथी भारूड प्रकरण काही सरांकडून परत मिळेना. बरेच दिवस लोटल्यावर सरांना विचारलं तेव्हा कळलं की प्रस्तुत प्रकरणातील काही मुद्द्यांवर महनीयांची जाणकारांची मतं अजमावण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. विशेषतः भारूडासारख्या एकनाथी रचना या लोकधर्मी नाट्यस्वरूपी असून त्यांचं अंतरंग उलगडत संत एकनाथ महाराज हे मराठी भाषेतील पहिले नाटककार आहेत. ह्या संशोधन विधानाची त्यांना अभिप्रेत असलेली मान्यता अपेक्षित होती. संत एकनाथांचे 8 स्फुट ग्रंथ या प्रकाशित ग्रंथातील 2 रचना या एकनाथी रचना त्यांच्या नाही आहेत. हे सर्व आधारांसह सिद्ध तर केलं, पण त्यातील मत आजमावण्यासाठी धुंडा महाराजांना दाखवलं. त्यावेळी ते हसून म्हणाले, तुम्ही संशोधकांनी उद्या संत एकनाथ कोणी झालेच नाहीत असं सिद्ध केलं तरी आम्हा वारकऱ्यांचं काहीही बिघडत नाही. तुझं संशोधन अवलोकनासाठी ठेवून जावं. उद्या औरंगाबाद सोडण्यापूर्वी भेटावं, म्हणजे माझं अंतिम मत कळेल. रात्र नाना प्रश्नांच्या आवर्तनात गेली. दुसऱ्या दिवशी माझ्या संशोधनाचं महाराजांनी किती सूक्ष्म अवलोकन केलेलं आहे हे त्यांच्याशी झालेल्या एकनाथी रचनाशैली यावर मुद्देसूद केलेल्या चर्चेतूनच कळलं. वंदनीय धुंडा महाराज देगलूरकर यांच्या अथांग विद्वत्तेला वंदन करून त्यांच्या संशोधन दृष्टीतून दिलेल्या मान्यतेतून ध्यानी आलेलं त्यांच्यातील महानत्व खूप काही सांगत राहिलं. संशोधन कार्य, साधना, ज्ञान, भाववृत्ती, अनुभूती एक अलौकिक सामर्थ्य लेखनातील शब्द घेऊन येतात. ते अखंड तेवणारे ज्योतीच होतात. ज्याला काही मिळवायचं असतं तो आपल्या ज्ञान आणि मन यावर विश्वास ठेवतो. उद्याचं भाग्य हे आजच्या कर्माचं फळ असतं. स्वतःच्या बुद्धीवर आणि प्रत्यक्ष कर्मावरही विश्वास हवा. परिश्रम ज्ञानपूर्ण हवेत. याची अनुभूती प्रबंध लेखन प्रवासात पुरेपूर आली. लेखनपूर्तीनंतर 1980 साली विद्यापीठात प्रबंध सादर केला. सुदैवाने अल्प काळात त्याचं तज्ज्ञांच्याकडून परीक्षण होऊन अंतिम कसोटीचा सुयोग आला. डॉक्टर श्रीधर कुलकर्णी आणि डॉक्टर निर्मल कुमार फडकुले अशा महनीय परीक्षकांनी कसून परीक्षाही घेतली. सुमारे 700 पृष्ठांच्या प्रबंधाची प्रत घेऊन सामोरी जाताना हाताला पेलतोय का प्रबंध असा परीक्षकांनी प्रश्न विचारून स्वागत केलं आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ती विराम पावल्यानंतर परीक्षक मार्गदर्शक डॉक्टर युम पठाण सरांना म्हणाले, या मुलीने प्रबंध विषयावर असं संशोधन केलेलं आहे की खरं तर हे 2 प्रबंधाचं कार्य झालेलं आहे. हिला डबल डिग्री द्यायलाच हवी. आनंदाने मी तर मोहरून गेले. कार्यालयीन सर्व प्रक्रिया पूर्ण होताच अभिनंदनाची पावती घेऊन घरी परतले. वाटेत कॉलनीतल्या आठवले काकू भेटल्या.
त्यांना सर्वप्रथम आनंदाने वार्ता दिली गेली. गेली 5 वर्ष माझ्या संशोधन कार्याची चौकशी 70 ओलांडलेल्या या काकूंनी अतिशय मायेने करत मला उदंड ऊर्जा देण्याचं कार्य सातत्याने केलं. कामासाठी बाहेरगावी जाताना अनेक वार प्रवासात उपयोगी पडेल म्हणून डब्यात त्यांना जे जमेल ते त्यांनी दिलं आणि म्हणायच्या, पोरी, मलाही शिक्षणाची अतिशय आवड होती गं, परंतु शाळेत जाण्याचं काही नशिबात नव्हतं. माझी मीच महत् प्रयासाने अक्षर ओळख करून घेतल्यामुळे वाचनाची तरी सोय झाली. तुझी अखंड धावपळ पाहून आणि सारं काही घर, संसार, मुलं, बाळं उत्तम सांभाळून तू शिक्षण चालू ठेवलंस याचं अपार कौतुक वाटतंय गं. म्हणून येता जाता तुला विचारत असते त्याबद्दल. 9वारी साडी अगदी नीट नेटकी नेसणाऱ्या सुगरणीच्या हातांनी सर्वांना तृप्त करणाऱ्या काकूंनी अतिशय मनापासून केलेलं माझं अभिनंदन, आजवर केलेलं कौतुक आणि आज त्यांनी केलेलं घरचं अभिनंदन मला मिळालेल्या यशापाठी केवळ संस्मरणीयच होतं. असं नितळ निरपेक्ष प्रेमच तर यशाच्या गाभ्यात होतं. तेच मला सत्प्रेरणांसह उदंड बळ देत होतं. तेच पाथेय घेऊन आजवरची वाटचाल होती. खरंच फुलांचा सुगंध कोणी चोरून शकत नाही, नाही का? सूर्याची किरणं कोणी लपवू शकत नाहीत. तसं साधना सफलतेचा आनंदही कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मला माहीत आहे की आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावत असे कान नाहीत माझे, चंद्र सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, पण आपल्या माणसांची आठवण ठेवील असं हृदय मात्र आहे माझं. मला डॉक्टरेट मिळाल्याची वार्ता वृत्तपत्रातून छापून आली. त्यावेळी आनंद हिंदोळ्यावर हिंदोळताना माझ्या या साधना काळात भेटत गेलेली, माझ्या यशात सहभागी झालेली सारी सारी माणसं मला आठव साद घालून गेली. विशेष म्हणजे ही बातमी वाचून सातारहून मला बापूकाका सोमणांचं अभिनंदनासह व्याख्यानाचं निमंत्रणपत्रही पावलं. माझं हे संशोधन कार्य पूर्ण झाल्यावरच मी आपल्याकडे व्याख्यानासाठी येईन असा दिलेल्या शब्दाचा आठवही दिल्यामुळे त्याचं पालन मी करायचं ठरवलं. मात्र त्यापूर्वी मनोमन केलेल्या प्रतिज्ञेनुसार तात्काळ नोकरीचा राजीनामा दिला. कितीही कसोटीला तोंड द्यावं लागलं तरी आहे त्या शाळेत काम करूनच संशोधन कार्य पूर्ण करायचं ही प्रतिज्ञाच मला सर्व दुर्घर प्रसंगांना तोंड देण्याचं बळ देत कार्यप्रवण करत आलेली आहे. मात्र आपल्या सोसण्यालाही काही मर्यादा असतात ना, तेव्हा कार्यपूर्ततेच्या आनंदक्षणी सेवामुक्त होता आलं. माणसाने कायम दुःखाची वजाबाकी करावी, मगच सुखांची बेरीज होते. त्यातही मैत्र जीवांचं गवसतं. निसर्ग किती खुल्या मनानं आपल्या मित्रत्वाचं नातं जपतो. गडद हिरवा शालू लिहिलेली टेकडी, पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचणारे मोर, थंडीत आभाळात अलगद पसरलेली धुक्यांची दुलई, कुंडीतल्या जास्वंदीच्या फुलांचा हळूवार उमळणं, कधी रातराणीने पांघरलेला सुवासाचा शेला, मनसोक्त स्वतःच्याच धुंदीत खळाळणारा धबधबा, हिरव्यागार पानांवर बागडणारा अवकळ दवबिंदू, किती आनंदाचे क्षण हा निसर्ग मित्र आपल्याला देतच राहतो. त्यांच्याच तर सोबतीने आणि स्मरणानं मी आजवर होणारे प्रहार झेलू शकले. साथीला भेटलेली, आपली होऊन गेलेली बापू काकांसारखी देवमाणसं होती म्हणून तर आपण यशोशिखर गाठू शकलो. ह्या जाणीवेने बापू काकांच्या इच्छेनुसार संत एकनाथांचं स्फुट लेखन हा माझा प्रबंध घेऊन मी सातारा गाठलं. कविता हे कवीचं आत्मचरित्र नसून ती हजारो मनांची कहाणी असते. कवीनं लिहिण्याची क्षमता आणि संवेदनशीलता कायम राखत कवितांची मैफल रंगवावी असं म्हणतात. ही क्षमता तर प्रबंध लेखनासाठीच, हीच संवेदनशीलता राखताना पहिल्याच भेटीत बापू काकांशी झालेल्या चर्चेतून आवश्यक कशी आहे हे आपल्या परखड प्रेमळ वाणीतून स्पष्ट केलं होतं. आता त्यांच्याकडे प्रबंधासह प्रवेश करताना त्याचा आठवही सोबत होता. या डॉक्टर अशा शब्दांनी स्वागतही प्रथमच होताना हात जोडले गेले. प्रबंधाकडे पाहताना तर त्यांचे अष्टसात्विक भाव उचंबळून आले.
आपल्या आराध्याचे दर्शन होताच भावसमाधी लागावी तशी अवस्था पाहून भारावून गेले. अल्पावधीत त्यांनी मला त्यांच्या मंडळातील एकाला सोबत घेऊन सोमणवाड्यापासून नजीकच असलेल्या काची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांना भेटण्यासाठी मठात पाठवलं. सिनियर स्वामीजी चंद्रशेखर स्वामींचं दर्शन तर झालंच, शिवाय त्यांच्याशी संवाद साधण्याचा योगही आला. बापू काकांनी आचार्यांच्या चरणी प्रबंध ठेवून आशीर्वाद घ्यावे असंही सांगितलं असल्यामुळे आज्ञापालन करताच आचार्यांनी आपल्या दुभाषाला प्रबंध विजय वाचायला लावला आणि एकनाथी वाङ्मयासंबंधी अतिशय मार्मिक प्रश्न कन्नड भाषेतून विचारले. ते माझ्यापर्यंत दुभाषाने पोचवले, अगदी माझ्या उत्तरांसह. भाषिक आदान प्रदान झालं. त्यांच्या इच्छेनुसार कांडण हे एकनाथी भारूड म्हणताना विवेक कांडणी कांडणी हे शब्द ऐकताच कांडण क्रिया हाताने दाखवत आपल्याला मराठी भाषेतील भारूड भावार्थ कळला असं असल्याचं दर्शवून सर्व उपस्थितांना अवाकच केलं. त्यांचं मूळ श्रेय एकनाथी भारूड रचना लेखनाला, त्यातील नाथांच्या रचना कौशल्याला, अंतरंग सौंदर्यालाच आहे. आचार्यांना शतकोटी प्रणाम करत मी परतले. रात्रीच्या व्याख्यानाच्या प्रास्ताविकात प्रबंधासंदर्भात आचार्य दर्शन प्रसंगी घडलेल्या या घटनेसंबंधी विशेष उल्लेख केला गेला. तेव्हा श्रोत्यांच्या झालेल्या आनंदमुद्रा अवलोकनानं पुनःप्रत्ययाच्या आनंद लहरीवर मन हिंदोळत राहिलं. कर्नाटकातील हत्तरगी मठाचे मठाधीश सद्गुरू हरिकाका गोसावी यांची माहिती देताना एकनाथी परंपरेतील मठ परंपरा सांगून त्यांच्या भेटीसाठी आपल्याला उद्याच जायचं आहे, तेही प्रबंधासह, असं अशा स्वरात म्हटलं की काय बिशात होती त्यांना नकार देण्याची. तेव्हा पहाटेच उठून बापू काकांसह पुढील प्रवासासाठी प्रसन्न चित्ताने सज्ज व्हायचं स्वतःला बजावलं. पृथ्वीवरचं चालतं बोलतं रूपाचं सगुण रूप म्हणजे हरिकाका. त्या महापुरुषाच्या परिसरात त्यांचंच स्वयमेव मृगेंद्रता असं चिरंजीव अधिष्ठान आहे. समाजात शांती आणि समाधानाचा ठेवा सर्वांनाच वाहत्या झऱ्याप्रमाणे वाटत राहणं हेच त्यांचं दान आहे आणि निस्वार्थी प्रेमाचा लोकवर्षाव हेच त्यांचं तप आहे, असं बापू काकांनी आपल्या खास शैलीतून हत्तरगीच्या वाटेने जाताना बरंच काही सांगितलं असल्याने हरिकाकांच्या भेटीची उत्सुकता शिगेला पोचली. तिच्यावर स्वार होत आम्ही हरिमठात प्रवेश करतात तिथल्या अनोख्या अशा प्रसन्नतेने मन भारावून गेलं. हॉलमध्ये एका पलंगावर बसलेल्या हरिकाकांच्या चेहऱ्यावरील तेजोवलयाने लक्ष वेधून घेतलं. सामोरं जाताना त्यांनी करड्या आवाजात कोण, कुठून आलात, काय काम आहे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर बापू काकांनीच दिली. माझा प्रबंध त्यांच्या चरणांशी ठेवून या मुलीला आशीर्वाद द्यावेत म्हणून विनवताच प्रबंध हाती घेऊन शीर्षक पाहून त्यावर माथा टेकला. आधी याचं पूजन आणि नंतर आलेल्या अतिथीचं भोजन होईल असं सांगून आपल्या आयोजकांकडून सर्व व्यवस्थाही केली. पूजनानंतर प्रबंध हाती देत, सोमणबाबा, या मानसकन्येचा हा प्रबंध तुम्ही प्रकाशित करणार, येत्या गोकुळाष्टमीला हत्तरगीला घेऊन येणार असं आवर्जून सांगताच आम्ही सारेच अचंबित झालो. वाचासिद्ध हरिकाकांनी तत्काळ स्वतःच्या हस्ते रुपये 1001 आपल्या बंडीच्या खिशातून काढून दिले प्रकाशनासाठी. आनंदाश्रूंनी ओवाळत सोमणबाबांनी त्या बहुमोल हरिप्रसादाचा स्वीकार केला. अकस्मात अशा ऋणानुबंधाच्या जुळून आलेल्या रेशीम बंधाने मंत्रमुग्ध होऊन आम्ही परतलो. सोमणबाबांचे परमस्नेही सातारचे विख्यात डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकर आपल्या गाडीतून स्वतः ड्रायव्हिंग करत आपल्या मिश्किल शब्दसुरांच्या लढीवर लढी उडवत हसवणारे, प्रवास अत्यंत सुखद करणारेही परतीच्या वाटेवर असे अचानक मौनात कसे गेले. कितीतरी वेळ सर्वांची भावसमाधी अवस्था अखेर निपाणीला गाडी थांबताच विराम पावली. डॉक्टरांनी तिथल्या स्पेशल दुधाचे ग्लास हाती पोचवले. त्यावेळी माझा ग्लास रिकामा होईना म्हणून माझ्याकडे बघताच, अहो डॉक्टर, आम्हाला पाणीदार दूध पिण्याची सवय, तेव्हा हे असं दूध, असं म्हणताच ते खळखळून हसताना म्हणाले,
या मसाला दुधासारखंच घट्ट नातं आपलं हरिकाकांनी क्षणार्धात कसं जोडून दिलं. काय सामर्थ्य असतं या सत्पुरुषांचं, या विचारातच मी मग्न होतो. अतिशय वेगाने गाडी चालवणारे डॉक्टर केवळ सोमण बाबासोबत असताना वेग कमी असल्याने आम्ही माझी एस.टी कशीबशी गाठली. पुण्यात जयंतराव टिळक यांच्या भेटीची वेळ सकाळचीच असल्याने वेळेत त्यांच्याकडे पोचले. शासनाने एकनाथी भागवत भावार्थ रामायण ग्रंथ प्रकाशित केल्याने माझा प्रबंधही शासनाने प्रकाशित करावा अशी विनंती करण्यासाठी होती ही भेट. वाटलं शासनाने ही जबाबदारी घेतल्यास वा किमान ग्रंथ प्रकाशनासाठी काही आर्थिक सहाय्य केल्यास काम सोपं होईल. जयंतरावांशी संवाद चालू असतानाच सातारहून गाडी घेऊन येणाऱ्याने घाईघाईने मला गाठतच निरोप दिला की सोमण बाबांनी क्षणाचाही विलंब न लावता यावं. जयंतरावांची क्षमाय मागून माझं बोलवणं असल्याचं सांगताच ते तुला समजून घेतील. आणि झालंही तसंच. उलट त्यांनी सोमण बाबांना आदरपूर्वक नमस्कार सांगत अनुमती दिली. कारण सोमणवाड्यात सोमण बाबांचे पिताश्री भाऊराव सोमण, ज्यांचा सातारला भव्य पुतळा आहे, यांच्या समवेत साक्षात लोकमान्य टिळकांच्या काही बैठका झाल्या असल्याचं जयंतरावांनीच मला परतताना सांगितलं. त्यामुळे त्वरेने निघून सोमण बाबांच्या पुढे उभं ठाकताच त्यांचे डोळे भरून आले आणि ते म्हणाले, रात्री स्वप्नदृष्टांतातून माझे सद्गुरू पूज्य श्रीधर स्वामी यांनी आदेश दिला की या मुलीचा प्रबंध तात्काळ प्रकाशित करावा. सद्गुरू आज्ञा प्रमाण मानून मी सातारच्या किर्लोस्कर प्रेसमध्ये आजच प्रकाशन कार्य करण्याचं निश्चित केलेलं आहे. तेव्हा तुझ्या प्रबंधाचा पहिला फॉर्म मला तयार करून हवा आहे. मग काय, जुंपले कामाला. पूर्ण होताच आधी पुणं गाठलं, नंतर स्वगृही गेले. गोकुळाष्टमी गाठायला अवघा 2.5 महिन्यांचा अवधी. पहिल्या फॉर्मचं पूजन सोमण बाबांनी धुंडा महाराज देगलूरकर यांच्या शुभहस्त केल्याचंही कळवलं. आमची त्रिस्थळी यात्रा सुरू. प्रबंधाचे संक्षेप लेखन करून प्रेस कॉपी करून ती प्रेसला वेळेत पाठवण्याचं कार्य औरंगाबादला, मुद्रण साताऱ्याला. फायनल प्रूफ तपासणी डॉक्टर म.प. पेठे जयकर ग्रंथालयाचे पुणे विद्यापीठातील सेवानिवृत्त ग्रंथपाल यांच्या घरी पुण्याला. शिवाय फायनल प्रूफ लेखिकेनंच तपासावीत हा सोमण बाबांचा दंडक. तेव्हा घर, नव्याने स्वीकारलेली महाविद्यालयातील प्राध्यापिकाची नोकरी, हे सगळं सांभाळून माझी दर शनिवारची सातारवारी ठरलेली. रात्रभर प्रवास, रविवारी दिवसभर काम आणि पुनश्च रात्रीचा प्रवास करून सोमवारी सकाळी औरंगाबाद गाठून तिथल्या घाण्याला जुंपवून घेणं. मात्र कधीही हा नित्यनेम चुकला नाही. ही तर केवळ सद्गुरू हरिकाकांची कृपाच आहे. एखादी मूर्ती तेजोमयी प्रसन्न भासणे हा चमत्कार नसून तो भगवंतांचा चिद्विलास आहे. कारण तो सर्व वस्तूंच्या ठाईच आहे. याचा प्रत्यय हरिकाकांच्या प्रसन्नतेने दिलेला आहे. त्या प्रसन्नतेनेच प्राप्त परिस्थितीला सामोरं जाण्याचं बळही लाभलं. वेळेत कार्य व्हावं म्हणून माझ्या भाच्याला म्हणजे शिरीषला मालेगावहून टाईपरायटरसह बोलावून घेतलं. स्वतःचा टायपिंगचा व्यवसाय असूनही तो बाजूला सारून तो माझ्या मदतीला धावून आला. मग काय, रात्री सांगून प्रबंधाचे फॉर्म त्याच्या हाती दिले की तत्परतेने ते टाईप होऊन प्रेसला पोचण्यापूर्वी बापू काकांच्या तयार सूक्ष्म नजरेखालून पडताळून मगच अगदी वेळेत पाठवले जायचे. संकल्पित अवधीत एकदाचं काम पूर्ण झालं. यातून हे ध्यानी आलं की चमत्कृतीविषयी स्पंद निर्माणच होऊ नयेत. तीच जाणीव नको तर नेणीव हवी. सहज क्रिया होऊ देऊया. संकल्प किंवा विकल्प सोडत चला. सहजतेने प्रसन्नतेचा असा अनुभव घेता येतो ज्याने कार्यपूर्तीचा आनंद मिळतो. आनंद फळाला आम्रफळासारखी राखण लागत नाही, मात्र त्याचा रक्षणकर्ता आहे आत्मविचार. निर्विचारांचा विचार झाला तर हे आनंदफळ कोणालाही सहज चाखता येईल. हा आत्मविश्वासही लाभला. हा आनंद ठेवा सोबत घेऊनच आम्ही सातारहून गोकुळ अष्टमीचा दहीहंडी काल्याचा भव्य भक्तिनंदात साजरा होणारा हत्तरगीचा महोत्सव हाच मुहूर्त गाठला.
हरिकाकांसह हरिभक्तांनी सानंद स्वागत केलं. प्रकाशित प्रबंध ग्रंथ पूजनानंतर निघालेल्या भक्तिदिंडीतून ग्रंथ मिरवण्याचा महायोगही आला. त्यापूर्वी हरिकाकांच्या आज्ञेनुसार ग्रंथ परिचय सोहळा संपन्न झाला. ग्रंथ प्रकाशन सोहळा मात्र हरिकाकांच्याच इच्छेनुसार औरंगाबादला लगेचच 1981 साली संत एकनाथांचं स्फुट लेखन हा ग्रंथ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शुभ हस्ते भव्य दिव्य अभूतपूर्व सोहळ्यात प्रकाशित झाला. तोही स्थानिक एकनाथ संशोधन मंदिर या विख्यात संस्थेचे अध्यक्ष न्यायमूर्ती बळवंत घाटे यांच्या विशेष पुढाकाराने. तत्कालीन शिक्षण संचालक V. चिपळूणकर सर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लाभले. कराडचे समाजभूषण बाबूराव गोखले, सातारहून डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकर आणि सोमण बाबांचे निवडक स्नेही अशा मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. प्रकाशन सोहळ्याचं भाषण करताना तर्कतीर्थ शास्त्री बुवा म्हणाले, आजवर मी अनेक ग्रंथ प्रकाशित केले, मात्र आज या मुलीने आपल्या या प्रबंध ग्रंथातील संत चोखामेळावरील संशोधन लेखनाने जो प्रसंग चोखोबांच्या घरी अमृतसिद्धी करण्याचा साक्षात देवांच्या संतांच्या पंक्तीत तो वाचून माझा वृथा अभिमानच दूर केला. माझ्या आजवरच्या ग्रंथ अवलोकनात हा प्रसंग आलाच नव्हता हे मी जाहीर करतो आणि या ग्रंथाचं प्रकाशन प्रसन्न चित्ताने करून या विदुषीच्या हातून अशीच उच्च दर्जाची ग्रंथ निर्मिती होत राहो अशी प्रार्थना करतो. खरंच मोठी माणसं कशी हिमालयाहूनही मोठ्या मनाची असतात हे सर्वतोपरी सिद्ध झालं. विशेष आनंद उपभोगण्याचीही पात्रता असायला हवी. आनंदाच्या केवळ हास्यापेक्षाही आनंदाचे आनंदातून रडणे हे आनंदाचं ठरतं. आनंदाचं हास्य आतच भरलेलं असतं आणि तोच आनंद बाहेर ओसांडला म्हणजे रडू येतं. हे दुःखाचं रडणं नव्हे. आनंदाला आनंदाचे हेलकावे बसतात याचा अनुभव अनेक वार आलेला होता. वयोमानामुळे बापू काका ग्रंथ प्रकाशन समारंभाला येऊ शकले नाहीत म्हणून सातारला गेले, तर सोमण बाबांनी ग्रंथ अर्पण करण्यासाठी पंढरपूरला पाठवलं. शंकराचार्य चंद्रशेखर स्वामींना थेट चंद्रभागेवरच गाठलं. लांबूनच पाहून त्यांनी संत एकनाथ अशा शब्दातून ओळख दिली तेव्हा आनंदाने रोमांचितच झाले. पुढे सातारच्या नवीन ध्यान मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात सामील झाले असताना आशीर्वाद देण्यासाठी शंकराचार्यांच्या दर्शनाचा तिसऱ्यांदा योग आला. त्यावेळी त्यांच्याच इच्छेनुसार संत एकनाथी वाङ्मयावरील व्याख्यानाचा सुमारे 5 मिनिटं मागोवा ऐकताना आनंद रोमरोमी झंकारून गेला. उपस्थितातील सोमण बाबांचे आनंदाश्रू पाहून पुनश्च अनुभवला. 1982 साली प्रकाशित झालेले माझे मौनी प्राजक्त आणि संत कबीर तिसा यंत्र ही 2 पुस्तकं अर्पण करण्यासाठी हरिकाका कोल्हापुरात BL कुलकर्णी दादांच्याकडे आलेले असल्याने त्यांच्याकडे गेले, तर बरीच भक्त मंडळी हरिकाकांच्या दर्शनाला उत्सुक असलेली दिसली. BL दादा आणि काही मान्यवर हरिकाकांनी मला गळ घातली की आपले हे ग्रंथ हरिकाकांना अर्पण करून त्यांना त्यांच्या चरित्र लेखनाची अनुमती देण्यासाठी आग्रही विनवणी करा. अनुमती घेऊनच परत या. हरिकाकांना पाहताच मी त्यांना ग्रंथार्पण केलं. छान, पुढे काय? आपल्या जीवनावर लिहावं ही तीव्र इच्छा आहे. लिहावं असं काय आहे माझ्या जीवनात? आजवर जे लिहून झालं आहे त्याचा समाजाने कितपत उपयोग करून घेतला आहे? काकांनी मला तर अंतर्मुखच केलं. परंतु मी म्हणलं, काका तुम्हाला जरी तुमच्यावर लिहिलेलं आवडणार नसलं तरी केवळ लोककल्याणासाठी आपल्यासारखे सत्पुरुष जगतात तरी कसं याचं मार्गदर्शन व्हावं आम्हाला. आमच्या पुढील पिढ्यांना त्यासंबंधी विचार करता यावा म्हणून हे हवं आहे. क्षणभरच काकांनी डोळे मिटले आणि नंतर हसून म्हणाले, मग करा प्रयत्न, मात्र एका अटीवर मी माझ्या संबंधी एकही शब्द सांगणार नाही आणि माझ्या संबंधी एकही खोटा शब्द लिहिलेला मला चालणार नाही. त्रिवार मान्य असं म्हणत त्यांच्या चरणी माथा टेकला. त्यावेळी झालेल्या असीम अनुपम आणि अवचित आनंदाने चरणाभिषेकच झाला.
परतण्यापूर्वी काकांना विचारलं, काका शुभारंभ कोणापासून करू? बेळगावला जाऊन कृष्णाप्पा विचारे यांच्या घरी राहून. कृष्णाप्पा काकांचे निस्सीम भक्त होते, परिचित होते. मे महिन्यात बेळगाव गाठलं. BL दादांनी आधीच कृष्णाप्पांना कल्पना देऊन सर्व व्यवस्था लावून ठेवलेलीच होती. स्थानिक भक्तातील वडीलधाऱ्यांना घरी बोलावून घेऊन त्यांच्या तोंडीच मुलाखती घेऊन त्यांच्या नोंदी घेऊन 1 मे 1983 रोजी संकल्पित कार्याचा शुभारंभ झाला. आजचा भाग आपण इथे संपवूयात. उद्याच्या भागात आपण हरी काकांचं जीवनचरित्र लेखन ऐकणार आहोत.